नमस्कार. आपण श्रवण करत आहात सत्यनारायणाची कथा. अध्याय पहिला. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनिहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्यलोकात आले आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे कमी नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्यांचे स्वरूप, वाणी, मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे व जगाच्या आरंभकाळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्यांचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे सर्व स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाली, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सविस्तर करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची वृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद केलेला भक्तियुक्त अंतःकरणारे सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाले तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्या. वरील सर्व वस्तू सव्वाप्रमाणे एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधव समवेत सत्यनारायण समोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखाचा नाशचा हा एक उपाय आहे. सत्यनारायण कथेतील पहिला अध्याय समाप्त झाला. आता आपण दुसरा अध्याय श्रवण करणार आहोत. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगावे. ऐक. सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे स्वरूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांगावे.
हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगावे. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तेथून गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणचे व्रत करीन अशा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसे मिळाले व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले, अन्य काय सांगू. ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनियो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऐका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांच्यासह आनंदाने भक्तिभावाने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मळीविक्या त्या ठिकाणी आला. तो मळीविक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक मला सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणचे व्रत आहे. त्याचाच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अंती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळाले व त्या द्रव्याचे मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहतात तेथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतःकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्रपौत्रादी इत्यादींनी संपत्तीने युक्त झाला व लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय समाप्त झाला. आता सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय आपण श्रवण करू. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा होता. भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणचे पूजन करीत होता. त्यावेळी साधुवानी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी राहून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधुवानी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहे ते सविस्तर मला सांगावे. माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवानी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगावे. जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवानी घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतान होईल
त्यावेळी मी सत्यनारायण व्रत करीन असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधू वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व प्रतिवता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधू वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला. महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण का करीत नाही, असा तिचा प्रश्न ऐकून साधीवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायण व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधूवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधूवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे व शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्याने आपल्या ज्ञाती बांधवासह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहे असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधूवाण्याजवळ दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजासमोर नेले. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदिशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील राजगृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधूवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणच्या शापामुळे साधूवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्ये चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृष्णा यांनी दुःख झालेले साधूवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधूवाण्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहेत? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधूवाण्याची भार्या सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधूवाण्याच्या भार्याने आपला पती व जावई लवकर घरी येवो या संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदिशाळेत टाकले आहेत ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहे ते त्यांना परत दे. असे जर तू न करशील
तर धनपुत्र राज्य यासह तुझा नाश करीन, असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये जाऊन स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहे त्यांना लवकर मुक्त करा, अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व आपल्या जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्यहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही, असे बोलून त्यांना बेड्या काढून क्षौरकर्म व मंगलस्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व वाण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून ते त्यांना परत केले व म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय हा समाप्त झाला. आता आपण 4था अध्याय श्रवण करू. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतः नगरास गेले. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेश धारण करून सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यावेळी त्यांनी त्याला विचारले, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे, असे साधुवाण्याने उन्मत्तपणाने भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो, असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले. तिथून थोड्याच वेळ अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तुला माझ्या पूजनाचा विसर पडलेला आहे, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाही. हे प्रभो, हे आश्चर्य आहे. तुझ्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास काय जाणेन? माझ्यावर कृपा करा, मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करा, माझे पूर्वीचे द्रव मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले, तो पूर्वीप्रमाणे नौका द्रवाने भरलेली होती असे त्याला दिसले व सत्यनारायणच्या कृपेने हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लुटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भारेला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. पुष्कळ द्रव्यासह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराजवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यावेळी रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेले नौकाद्रव्यासह पाण्यात बुडविली.
त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवाणी नावाड्यासह हा काय चमत्कार असे विचारू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याचे दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणाची नौका नाहीशी केली असे कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तिप्रेम भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधुवाणी अतिशय आनंदित झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांती या दिवशी सत्यनारायणाचे व्रत पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूंचे सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायणाच्या कथेतील 4था अध्याय समाप्त झाला. आता आपण 5वा अध्याय श्रवण करणार आहोत. सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगदज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदुःख प्राप्त झाले. ते असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहे असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुले व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्या भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्यसंपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्यास द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायण कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. धन्यवाद.